नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की घराघरात साठवणीची लगबग सुरू होते. त्यातीलच आज आपण बनवणार आहोत अशी एक खास पारंपरिक रेसिपी जी वर्षभर तुमच्या जेवणाची चव वाढवते. ती रेसिपी म्हणजे मिश्र डाळींचे सांडगे. अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट टिप्ससह. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण सांडगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेणार आहे. तर बघा, या ठिकाणी मी 1 वाटी मटकीची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, त्याच प्रमाणात मुगाची डाळ, तसेच रोस्टेड चणा डाळ, ही डाळ का घेतली जाते पुढे सांगते. त्याच्यानंतर 2 चमचे उडीद डाळ, त्याच प्रमाणात मसूर डाळ, 1 चमचा जिरे आणि 1.5 चमचा धणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काही खडे मसाले देखील घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं दगडी फूल, 10 मिरे, 10 लवंग, 1 इंच दालचिनी, 4 चक्री फूल घेतलेली आहेत. आता हे सगळे साहित्य आपल्याला कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून धूळ वगैरे असेल तर निघून जाईल. हे सगळे साहित्य आपण स्वच्छ धुवून भिजत घालून बारीक करून याचे सांडगे घालू शकतो. परंतु भिजवलेल्या साहित्याचे सांडगे फार दिवस टिकत नाहीत. एक 4 ते 5 महिने झाले की त्याचा जुनाट वास यायला सुरुवात होते. त्यामुळे अशा प्रकारे कोरडे साहित्य भाजून त्याचे सांडगे बनवायचे. वर्ष 2 वर्ष या सांडग्यांना काहीही होणार नाही. चवीला देखील हे सांडगे खूप छान होतात. एकदा नक्की बनवून बघा. तर साहित्य पुसून झाल्यानंतर हलकं भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खडे मसाले भाजून घेणार आहे. पटकन भाजून घेऊया. तर अशा प्रकारे खडे मसाले सांडगे बनवताना घातले की सांडगे चवीला खूप छान होतात. वरून सांडग्याच्या भाजीमध्ये खडे मसाले किंवा एक्स्ट्राचे कोणतेही मसाले घालायची गरज लागत नाही, कारण सांडग्यांची अंगची चव या खड्या मसाल्यांमुळे तयार होते आणि ती चव आमटीमध्ये उतरली की आमटी मटणापेक्षा भारी लागते. प्लीज एकदा असे सांडगे बनवून आमटी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर खडे मसाले भाजून झाले की बाकीचे पण साहित्य भाजून घेऊया. हे साहित्य भाजत असताना मंद आचेवर भाजून घ्यायचं, म्हणजे ते कुरकुरीत भाजलं जातं. तर तुम्ही अशा प्रकारे साहित्य भाजून घ्या किंवा मग 3 ते 4 तास कडक उन्हामध्ये ठेवा, म्हणजे साहित्य छान कुरकुरीत होईल. तर अशा प्रकारे भाजणी करून जर सांडगे बनवले तर सांडगे चवीला छान होतात. तर मगाशी मी म्हटले की रोस्टेड चणा डाळ का घालायची. तर बऱ्याच वेळा सांडगे भाजीमध्ये व्यवस्थित शिजले जात नाहीत, कठीण राहतात. तर तुम्ही रोस्टेड चणा डाळ वापरून बघा, सांडगे खूप छान आतपर्यंत मऊ मऊ शिजले जातात. एकदा नक्की ट्राय करा. तर बघा, या ठिकाणी सगळे साहित्य भाजून झाले. थंड करून घेऊया. तर या ठिकाणी डाळींमध्ये मी मसाले मिक्स करून घेतले. काही वेळातच डाळी पूर्णपणे थंड झाल्या. आता बारीक करून घेऊया. बारीक करत असताना साधारण पीठ रवाळच ठेवायचं, म्हणजे सांडगे केल्यानंतर भाजीमध्ये ते पिठाळ कणिक खाल्ल्यासारखे लागणार नाहीत. तर बघा, बारीक केल्यानंतर चाळणीने चाळून घ्या, म्हणजे जे मोकार मोठे दाणे राहिलेले आहेत ते आपल्याला पुन्हा बारीक करून घेता येतील. तर बघा, या ठिकाणी मी बारीक करून चाळून घेतलं. छान असं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकता. आता पीठ मळून घेण्याआधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 मिरचीचे तुकडे, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. लसूण भरपूर घालायचा, लसणामुळे सांडग्यांना टेस्ट छान येते. तर बघा, छान असं बारीक करून घेतलं. आता स्टेप नंबर 2 बघूयात, पीठ मळून घेणे. तर त्यासाठी तयार केलेलं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. घरातील एखाद्या वाटीने किंवा कपाने हे पीठ मोजून घ्या, म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित घेता येईल. तर या ठिकाणी 3 वाटी एवढे पीठ झालेले आहे. आता पिठामध्ये तयार केलेलं वाटण घातले.
त्याच्यानंतर गरजेनुसार लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, कट केलेला कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि गरजेनुसार 1 चमचा मीठ. तर या ठिकाणी मीठ जास्त घालू नका, कारण भाजीमध्ये नंतर मिठाचा अंदाज व्यवस्थित घेता येणार नाही. तर सगळे साहित्य पिठामध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता पाण्याचा अंदाज घेत घेत पीठ आपल्याला मध्यम घट्ट मळून घ्यायचं आहे. जर पीठ खूप पातळ झाले तर सुघरणीसारखे काटेरी सांडगे तोडता येणार नाहीत आणि याउलट पीठ जर घट्ट झाले तर सांडगे व्यवस्थित तोडताच येणार नाहीत. त्याला एक्स्ट्राचे पाणी घ्यावे लागेल. त्यामुळे इथेच पीठ व्यवस्थित मळून घ्या. तर बघा, छान असे पीठ मळून घेतले. हे पीठ मळण्यासाठी मला साधारण 3 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी लागलेलं आहे. थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मऊसूत भिजेल. तर 20 मिनिट नंतर बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे. आता पीठ पुन्हा एकदा मळून मर्दून घेऊया, म्हणजे सांडगे करताना सांडग्यांना छान काटे येतील. पीठ मळताना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, कारण पिठाने पाणी शोषून घेतल्यामुळे थोडासा घट्टसरपणा आलेला असतो. तर बघा, छान असे पीठ मळून झाले. थोडासा पाण्याचा हात घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा लंबगोल गोळा बनवा. असा गोळा बनवून घेतला की सांडगे पटापट तोडून होतात. आता सांडगे घालूया. सांडगे घालण्यासाठी तुम्ही पॉलिथिनचा किंवा सुती कपड्याचा वापर करू शकता, किंवा मग अशा प्रकारे ताटामध्ये सांडगे घातले तरी देखील चालेल. सांडगे घालताना जास्त मोठे किंवा छोटे घालू नका, अशा प्रकारे मध्यमच आकाराचे घाला. तर बघू शकता तुम्ही सांडग्यांना किती छान आकार आलेला आहे. काटे देखील छान आलेले आहेत. यावरूनच समजते की पाण्याचे आणि पिठाचे प्रमाण योग्य घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी काही वेळातच सगळ्या पिठाचे सांडगे तोडून घेतले. बघू शकता किती छान एका आकारामध्ये काटेरी सांडगे तयार केलेले आहेत. आता हे सांडगे 1.5 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. जर ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली 2 दिवस सुकवून घेऊ शकता. तर हे सांडगे आपण वर्षभरासाठी स्टोअर करतो, त्यामुळे चांगले कडकडीत सांडगे वाळवून घ्यायचे आणि हवाबंद डब्यात स्टोअर करायचे. तर या ठिकाणी बघू शकता 1.5 दिवस सांडगे मी उन्हामध्ये वाळवून घेतले. कडकडीत सांडगे वाळलेले आहेत. याचा आवाज तुम्हाला ऐकवते. तर बघा, काही सांडगे मस्त झालेले आहेत. हे सांडगे तुम्ही वर्षभर स्टोअर करा, अजिबात या सांडग्यांना काहीही होणार नाही. आणि या सांडग्यांची भाजी म्हणाल तर एकदम भारी. तुम्ही सुकी भाजी करा, पातळ करा, चवीला एकदम भारी लागते. आपण या सांडग्यांमध्ये खाडे मसाले घातल्यामुळे पुन्हा भाजी करताना अजिबात कुठलेही वाटण करायची गरज नाही. सिंपल भाजी जरी बनवली तरी चवीला एकदम भारी होते. एकदा या पद्धतीने सांडगे नक्की बनवा. तर भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.